सर्वांना माझा स्वाभिमानी जय भीम। तर भावांनो, रामभद्राचार्य ते आंधळं तुम्ही बघितलं असेल, तर ते आंधळं काय म्हणतंय हे ऐका एक वेळेस। वर्ण चमार ये लिख दो। गोस्वामी जी कहते हैं कि जो राम जी को नहीं भजता वो चारों वर्ण चमार है। वो राम को भजने वाला उत्तम और चाम को भजने वाला नीच, ये गोस्वामी जी का तात्पर्य है यहाँ। तर बघितलं भावानो, हे आंधळ काय म्हणतंय, याचे दोन पाय कबरीमध्ये आहे पण हे दुसऱ्याला ज्ञान शिकवतोय। बरोबर, तुम्हाला सांगू इच्छितो, हा व्हिडिओ फक्त शेवटपर्यंत बघा, ठीक आहे। हा व्हिडिओ फक्त तुम्ही शेवटपर्यंत बघा। तर माझा मुद्दा हा आहे की या आंधळ्याला मी सांगू इच्छितो की आम्ही रामाला मानत नाही, आम्ही कुठल्या इतर देवी धर्माला मानतो, ठीक आहे। आम्ही महापुरुषांना आदर करतो, आम्ही महापुरुषांना मानतो। तर देव काय म्हणतोय की जे रामला मानत नाही ते नीच चमार आहेत। चमार, नीच असा शब्द त्याने उच्चारला। बरोबर, म्हणजे चमार कुठल्या कॅटेगरीमध्ये येतात, आपल्या एस सी कॅटेगरीमध्ये येतात, ठीक आहे। म्हणजे तो एक तर्फे आपल्या पूर्ण एस सी कॅटेगरीला ट्रोल करण्याचा प्रयत्न करतो। प्रयत्न म्हणजे त्यांनी शिवी दिली ना, ती नीच म्हटल्याबरोबर ती शिवी झाली। पण या अशा मूर्खांना अंधभक्त नाही म्हणता येणार, कारण की ते आंधळ तर पूर्णच आहे। अशांना काय म्हणता येणार, अंधभक्त, बरोबर ना, कारण की ते आंधळ तर अगोदरच आहे। पण या अशा अंधभक्तांना शिक्षा झाली पाहिजे, कारण की या अशा अंधभक्ताच्यामुळंच काय होतोय, दोन समाजामध्ये वादविवाद निर्माण होऊ लागलाय। बरोबर, आणि राहिला प्रश्न या अंधभक्ताचा, तर यांनी ही कमेंट केली ही चुकीची आहे। मी नाही तर पूर्ण आपला बुद्ध समाज सांगेल की यांनी ही चुकीचं बोललं आहे। बरोबर, पण राहिली दुसरी गोष्ट, राम मंदिर बनत आहे, तुम्हाला माहितीच असेल। राम मंदिर बनते ना आता अयोध्यामध्ये, आता भरपूर चालू आहे की हिंदू राष्ट्र। आता त्या निमित्ताने मोदींनी आता यांच्या तोंडावरती राम मंदिर बनवून ठेवलं आहे। आता हे पूर्ण शांत राहणार। पण राम मंदिरच्या रिलेटेड अजून एक गोष्ट सांगतोय, हा व्हिडिओ बघा। तर भावांनो, हे जो तुम्ही आता कागद बदलाय, हा फक्त कागद नाही आहे, हाही एक FIR आहे। बरोबर, तर खानपूरमधील ही घटना घडली आहे की तिथं राम मंदिरच्या उत्सवासाठी चंदा मागत होते। बरोबर, चंदा मागत होते, तर त्यांनी आपल्या समाजाकडून पण ST समाजाकडून पण सुद्धा चंदा मागितला। तर आपल्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चंदा दिला। बरोबर, त्यांना पैसे दिले, मंदिराचं तुम्ही काम करताय करा, ठीक आहे। कारण की आपला समाज कुठल्याही समाजाच्या विरोधामध्ये नसतो सुरुवातीपासून, ठीक आहे। फक्त आपलाच यांना विटाळे, कारण की आपण यांना घोडे लावत असतो सारखे, त्याच्यामुळे यांच्या आपण डोळ्यामध्ये लस चढतो। बरोबर ना, तर आपल्या समाजाच्या कार्यकर्त्यांनी त्यांना चंदा दिला। तर तिथं रामनाथ थांगड करून आहे कोणीतरी, तर त्यांनी काय केलं, बैठक घेऊन आपल्या समाजाच्या ज्या कार्यकर्त्यांनी चंदा दिला होता, बरोबर, आपल्या समाजाच्या लोकांनी जे पैसे दिले होते ते त्यांना परत केले। काहून की तुम्ही SC कॅटेगरीचे आहात म्हणून तुमच्या पैशातून जर आमचा प्रसाद बनेल किंवा राम मंदिर बनेल तर आमचं मंदिर किंवा प्रसाद विटाळेल। बरोबर ना, विटंबना होणार आमच्या मंदिराची, कारण की तुम्ही खालच्या जातीचे आहेत म्हणून, ठीक आहे। असे म्हणून त्यांना त्यांचे पैसे त्यांना रिटर्न केले, त्यांना वापस दिले। बरोबर, तर हे बघा, तुम्ही हिंदू राष्ट्र म्हणता हेच का तुमचं हिंदू राष्ट्र, तुमचा भेदभाव सारखा इथून दिसून येतो। तर हे बघा, आम्ही कुठल्या धर्माच्या विरोधात नाही आहे, पण आम्ही हिंदू राष्ट्राच्या विरोधात आहे आणि राहणार। तुमचं जर हे हिंदू राष्ट्र असेल आणि आमच्या धर्माला जर तुम्ही किंवा आमच्या लोकांना जर तुम्ही नीच किंवा खालच्या स्तरी समजत असाल, तर मी खुलेआम सांगतो, मी हिंदू धर्माचा विरोधक आहे मी विरोधक, मी आणि मरेपर्यंत राहणार। तुमची जर हीच प्रक्रिया असली, तुम्ही आमच्या समाजाला किंवा आमच्या कार्यकर्त्याला जर खालच्या स्तरी दाखवत असाल आमच्या समाजाला, तर मी खुलेआम सांगतो, मी हिंदू धर्माच्या विरोधामध्ये आहे, ठीक आहे। मी 100% हिंदू धर्माच्या विरोधामध्ये आहे। तुम्हाला जे वाकडं करता येईल ते करून घ्या, कारण की तुम्ही जर आमच्या धर्माचा आदर करत नाही तर आम्ही तुमच्या धर्माचा आदर कशामुळे करायचा। आम्ही आमच्या माणसांनी फक्त तुमच्या मंदिरासाठी पैसे दिले, तर तुम्ही ते त्यांना वापस दिले आणि त्यांना शिवीगाळ केली की तुम्ही खालच्या जातीचे आहेत, तुमचे पैसे आम्ही घेऊ शकणार नाही, आमचा प्रसाद। तर भावांनो, ह्या घटना जे सारख्या उत्तर प्रदेशमध्ये घडत असतात, बरोबर, आणि मी सारखा याच्यावरती व्हिडिओ बनवत असतो। तर तुम्हाला काय वाटतंय, या व्हिडिओवरती तुम्हाला काय प्रतिक्रिया वाटते कमेंटमध्ये नक्कीच सांगा। आणि तुम्ही कुठून माझा व्हिडिओ बघताय हे सुद्धा कमेंट करा। जय भीम आणि जय संविधान।